राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ. भारताच्या विकासाच्या वाटचालीत सध्याच्या अमृतकाळाला आपलं सरकार अभूतपूर्व कामगिरीच्या माध्यमातून नवीन ऊर्जा देत असल्याचा राष्ट्रपतींचा विश्वास. मध्यम वर्गाचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून महिला, शेतकरी, गरीब, युवा वर्गाला सरकारचं प्राधान्य असल्याचं राष्ट्रपतींचं अभिभाषणात प्रतिपादन. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज 2024-25 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल करणार दोन्ही सभागृहात सादर. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विकसित भारताला नवीन ऊर्जा देईल आणि यात सादर होणारा अर्थसंकल्प देशाच्या युवा पिढीसाठी एक मोठी भेट असेल, पंतप्रधानांचा विश्वास. या अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यम वर्गावर कृपा व्हावी तसंच महिलांना देखील मोठ्या प्रमाणात लाभ मिळावेत अशी पंतप्रधानांची अपेक्षा. तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचं पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. एकोणीस वर्षांखालील महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडच्या संघात लढत. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात पुरुष संघात आज पुण्यामध्ये चौथा T20 क्रिकेट सामना. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात